महाराष्ट्रातला कुठला असा एक मोठा मुद्दा नाहीये जो फार चर्चेत आहे. लोकसभेमध्ये संविधानाचा मुद्दा होता अत्यंत ठळकपणे. निवडणूक हायपर लोकल आहे, अतिशय स्थानिक प्रश्नावर गेलेली आहे. त्याचा अर्थ की संविधानाचा मुद्दा गायब झाला किंवा दलितांच्या समोर संविधानाची हत्या करण्याचा मोदींच्याकडून प्रयत्न होईल, भाजपकडून प्रयत्न होईल, हा काही विसरले का ते मुद्दा? पण मोदींनी आरोप केला की दलित आणि मागासवर्गीयांना मध्ये फूट पाडून आपलं राजकारण काँग्रेस करते, असा मोदींचा आता महाराष्ट्रातल्या दौऱ्याचा आरोप. फूट पाडली आहे देवेंद्र फडणवीसांनी. त्यांनी मराठा आणि ओबीसी मध्ये फूट पाडलेली आहे, आपल्याला मान्य करावं लागेल. ते भुजबळांना उभं राहून ओबीसीनं सांगितलं की तुमचे अधिकार मराठी काढून घेतात. त्यांनी धनगर समाजामध्ये आदिवासीमध्ये फूट पाडलेली आहे. धनगरांना खोटं आश्वासन दिलं की तुम्हाला मी आरक्षण देतो. 2014 साली दिलं होतं, दिलं का त्यांनी? त्याचबरोबर आता दलित समाजामध्ये बुद्धिस्ट दलित आणि हिंदू दलित असे फूट पाडायचा प्रयत्न यांनी केलेला आहे. सगळीकडे फूट पाडून आपलं सरकार स्थापन करायचं, येणं केणं प्रकरण सत्ता मिळवायची, हे त्यांचं चाललेलं आहे. मोदींनी जातवार जनगणना केलेली आहे, ती आकडे जाहीर का करत नाही? उत्तर दिलं पाहिजे, भाजपने उत्तर दिलं पाहिजे. आम्ही जातवार जनगणना करून ते आकडे जाहीर करणार आहोत हे सांगितलं. कारण एखाद्या रोगाला औषध द्यायचं असेल तर रोगाचं निदान तरी झालं पाहिजे. औषध काय देणार? आज मागासवर्गीय समाजाची, ओबीसीची काय वस्तुस्थिती आहे, किती त्यांच्या अधिकाराच्या पदावरती आहेत, किती IAS अधिकारी, किती IPS, याची पद्धतशीरपणे पाहणी झाल्याशिवाय उपाययोजना करता येणार नाही. म्हणून आम्ही आश्वासन दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना खूप गेम चेंजर ठरेल असा दावा महायुतीनं केलेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये त्याला रिस्पॉन्स पण मिळतो. कारण ग्रामीण भागामध्ये असंघटित कामगारांची, महिला कामगारांची संख्या खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात. कसं आहे की भाजप त्यांचा प्रचार करण्याकरता ते काही नॅरेटिव्ह पसरवते. बघा, 1500 रुपये महिलांना देणं पहिल्यांदा मी स्वतः वैयक्तिक पार्टीचा काही सांगत नाही, पण मी त्या योजनेचं स्वागत केलं, मी विरोध नाही केला. जरी ती योजना सवंग लोकप्रियतेकरता आणि निवडणुकीच्या तोंडावर 10 वर्षांना लाडकी बहीण आठवली नाही, किंवा गॅस सिलेंडरच्या किमती 400 वरून 1100 नेल्या, किंवा डिझेल पेट्रोल 100 पार गेलं, किंवा GST तुम्ही लावला जीवनाशू गोष्टी, त्याला ते लाडकी बहीण आठवली नाही. तेलाच्या डब्याच्या किमती काय झाली तरी त्यांनी केली. आणि तुम्ही त्याच्यावर 3000 देऊ नाही, तर आम्ही त्याचं स्वागत केलं. का स्वागत केलं? तर मुळात ही कल्पना आमची. आम्ही कर्नाटकमध्ये 6 महिन्यापूर्वी आश्वासन दिलं होतं आणि ती राबवली निवडून आल्यावर. पण मध्य प्रदेशमध्ये अगोदर होती ना ती लाडली बहीण? ते त्याच्या आधी आमचीच योजना त्यांनी मध्य प्रदेश हायजॅक केली, त्यानंतर तेलंगणामध्ये केली. कारण ही आमच्या लोकसभेचा जाहीरनामा बघा ना, लोकसभा जाहीरनाम्यामध्ये आम्ही थेट महिलांना ट्रान्सफर करू असं म्हटलेलं आहे. ते सगळी ही फिलॉसॉफी जी आहे ती युनिव्हर्सल बेसिक इन्कम नावाचा जो अर्थशास्त्रातला सिद्धांत आहे. तुम्ही महिला कुटुंबांना दारिद्र्य रेषेवर आणण्याकरता थेट महिलांना पैसे द्या. ब्राझीलमध्ये हे होतं आहे. त्यामुळे त्याला साऊंड थिओरिटिकल बेसिस आहे. अच्छा, आता कोणी मान्य करो अगर न म्हणू, कोणी त्याला रेवडी म्हणो, कोणी त्याला फ्रीबी म्हणो, किंवा तुटून पैसे आणणार म्हणतो. आता काय झालं, या सरकारचं प्रमुख त्यांचं प्रायोरिटी किंवा प्राथमिकता आहे रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट. आणि त्या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 30 ते 40% किकबॅक घेता येतात, पैसे गोळा करता येतात. म्हणून शिक्षण सोडलं, शिक्षकांची भरती सोडलेली आहे, आरोग्य डॉक्टरांची भरती सोडलेली आहे, इतर पायाभूत सुविधा, संशोधन नाही, विश्वविद्यालयामध्ये माणसं भरत नाहीत, फक्त रोड कॉन्ट्रॅक्ट. अच्छा, रोड कॉन्ट्रॅक्ट कशा करतात? तर ते समृद्धीचं उदाहरण आपल्यासमोर आहे. महाविकास आघाडीला किती जागा मिळतील असा अंदाज आहे? कारण आता 4-5 दिवस भविष्य व्यक्त करण्यात काय अर्थ नाही. आज भाजपकडून काही मोटिवेटेड सर्वे आलेले की आम्ही जिंकतो म्हणून दाखवत. कारण एक परसेप्शन क्रिएट करावं लागतं की आम्ही जिंकतोय, म्हणजे अनडिसायडेड वोटर असतो तो मतं देतो, असं एक थिअरी आहे. त्यामुळे भाजपच्या आता अनेक सर्वे यायला लागले एकामागोमागे की भाजप विजय होते. आणि त्या सर्वेवर असे लोकसभेच्या पूर्वी आले होते की जिंकतोय 400 पार 300 पार वगैरे. पण तुमची सगळी ट्रान्सफर होण्याची शक्यता जास्त आहे, म्हणजे मतं होतील महाविकास आघाडीमध्ये? नाही, ते नक्कीच होईल. कारण आमचा शत्रू कोण आहे तर भाजप आहे. शिवसेनेचे शत्रू कोण आहे तर एकनाथ शिंदे आहे, ज्यांनी त्यांचा पक्ष फोडला. तर आपलं ट्रान्सफर होणार म्हणजे काही उभाटाचे लोक काही एकनाथ शिंदेच्या माणसाला मत देणार आहेत, काही शरद पवारचे मत काय अजित पवारच्या माणसाला मत देणार आहेत? कारण समजा एका दुसरा त्यांना आवडला नाही मत, असं होणार नाही. ही एका दृष्टीनं बायपोलर निवडणूक आहे, 2 आघाड्यांची निवडणूक. जरी 6 पक्ष असले तरी शेवटी एकाच एक जवळजवळ बॅरिंग 15-20 ठिकाणी सिरियस
बंडखोरी आहे ती बंडखोरी शमवण्यामध्ये आम्हाला तितकंसं यश आलं नाही. त्यांच्या बाजूने बंडखोरी आहे. पण ही दोन विचाराची थेट निवडणूक आहे, बायपोलर निवडणूक. काही कुठले घटक तिसरी आघाडी राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, आता हे तिसरी आघाडी कोणी केली आहे तर प्रहार, राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजी तिघांनाही काही जनाधार राहिलेला नाही. त्यांनी तिघांना तर आपला जनाधार तिप्पट होतो का प्रयत्न करतात, तसं होत नाही. कारण वंचितचं उदाहरण लोकांच्या समोर आहे. 2019 साली वंचितच्या उमेदवारामुळं भाजपचे 9 जास्त खासदार निवडून आले, नाही तर यायला नको होते. त्यामुळं भाजप विरोधी मोदींच्या विरोधी विचार मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न नेहमी करत असते. आता वंचित फेल झाले, वंचितचं काही चालत नाही, पण त्यांनी तिसरी काय परिवर्तन आघाडी तयार केली. शरद पवार म्हणाले की जसे आमदार जास्त निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. तुम्ही असाल मुख्यमंत्री? शरद पवार म्हणले नाही, मी आधी म्हटलं होतो, मी 6 महिन्यापूर्वी. बरोबर, तुम्ही म्हणाले. मी काय म्हटलं होतं की आमची परंपरा आहे की 1999 पासून आम्ही जेव्हा 2 पक्षाचं सरकार चालवत होतो तेव्हा मोठ्या पक्षाला आपोआप मुख्यमंत्री पद दिलं जात होतं. 2019ला पहिल्यांदा मी 3 पक्षाची आघाडी स्थापन केली. मुख्यमंत्री कोणाला केलं? सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला. हा नियम 2019 मध्ये पण होता. जर शिवसेनेला 56 आणि राष्ट्रवादीला 54 उलट असतं तर राष्ट्रवादीला 56 असते आणि शिवसेनेचे जर कमी असते तर कोण झालं असतं मुख्यमंत्री? झालेच तर उद्धवजी. तर त्यामुळे ही परंपरा आहे. हे मी फक्त एवढं सांगितलं. तुम्ही असाल मुख्यमंत्री पदाची? आम्ही सांगितली की आमची परंपरा आहे, मोठा पक्ष आपला मुख्यमंत्री नामित करतो, ते शरद पवार बोलले. आता ही जरी परंपरा असली, आता जर वेगळा निर्णय घ्यायचा असला तर तिन्ही पक्षाचे नेते म्हणून हे वेगळा निर्णय घेतील.